पैसे नव्हते कॅश. योगेश बोलले आता काय पैसे नाहीये. मग मी म्हटलं 1 मिनिट थांबा माझ्याकडे असेल तर. हे बघा गाईज, मुलगी किती खुश झाली आहे. आज तिचं पार्सल आलंय. माठ घेतलेला आहे जुगाड करून. हाय ऑल अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे थर्सडे आणि नेहमीप्रमाणे आज कामाला सुरुवात झालेली आहे. आज वर्किंग आहे, पण आज आहे वर्क फ्रॉम होम. त्याचं कारण म्हणजे काल रात्री 3 वाजेपर्यंत काम चालू होतं. सो मग आज उठायचा कंटाळा आला, त्याच्यामुळे मग आज वर्क फ्रॉम होम करत आहे. सो आणि आता पण जास्त काम नाही आहे. सो म्हटलं चला आता मध्ये मध्ये वेळ जेव्हा भेटतो आहे तेव्हा व्लॉग बनवू. कारण आपण आता ठरवलेलं आहे, आता सबस्क्रायबर सुद्धा वाढलेले आहेत चॅनलवर. सो मग अधूनमधून व्लॉग टाकत जाऊ. म्हणजे कंटिन्युटी राहिली पाहिजे, एकदमच बंद व्हायला नको. सो जसं जसं वेळ मिळेल आपण ब्लॉग टाकत राहू. सो आता वाजलेले आहेत दुपारचे 12 आणि नाश्ता वगैरे आमचा करून झालेला आहे. आज मस्त नाश्त्यामध्ये होते तुकडे. तुकडे म्हणजे काय, ज्यांना माहीत असेल त्यांना ठीक, पण ज्यांना माहिती त्यांच्यासाठी सांगतात. पोळ्या ज्या असतात त्याचे पोहे म्हणतात, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतात. सो रात्री बऱ्याच पोळ्या उरलेल्या. सो मग आज ताई ज्या येतात जेवण बनवलं त्यांच्याकडून मस्त पोहे बनवून घेतले होते. नाश्ता झालेला आहे आणि आता थोडासा वेळ आहे, मध्ये लंच ब्रेक आहे. सो त्याच्यामुळे मग विचार आहे की त्या वेळात जाऊन बाहेर थोडीशी कामं करून येऊ. जसं की आता माठ घ्यायचा आहे प्रायोरिटीवर, कारण प्रचंड गरमी वाढलेली आहे आणि थंड पाण्याची सक्त गरज आहे. त्याच्यामुळे माठ घ्यायला जायचं आहे फर्स्ट प्रायोरिटीवर. बघूत आता. सो बघू कसा माठ भेटतो छान एक छोटासा, ते बघू. सो स्टे ट्यून इन व्लॉग. आणि मस्त आता जरा छान येतोय ब्रेक, म्हणजे दुपार जर असेल आणि उजेड असेल ना छान येतो. उजेड येतो बऱ्यापैकी, बरं वाटतं. नाही तर खूप चिडचिड होते. आणि इकडं आमचे साहेब सुद्धा बसलेले आहेत काम करत. लॉगिन केलेलं आहे योगेशने तर. So आता बरं योगेश, तर डेली मी एकटाच असतो. मग कसं वाटतंय मी असं घरी असल्यावर? फ्रॉम होम भेटलंय तर थोडंसं बरं वाटतं की घरात कोणीतरी आहे. बरोबर, समजू शकते मी. पण याच्यावरून एक कळतं की किती क्रांती घडली आहे योगेश. म्हणजे पूर्वी बाई घरी असायच्या आणि जेंट्स कामावर जायचे, थोडंफार उलट होते. पण आणखी एक बदल असा व्हायला होतो की, म्हणजे व्हायला पाहिजे की तोपर्यंत जोपर्यंत बायको येत नाही तोपर्यंत मस्त काहीतरी बनवून ठेवायचं, काहीतरी करायचं. पण असं होत नाही, कारण त्यांना पण खूप काम असतं. काहीच बघू शकता वर्क फ्रॉम होम आहे ना. आम्ही एक मेड लावली, त्यामुळे याला त्याची काही गरज नसते. स्मार्ट वर्क. तर येस, ह्यांना पण खूप काम असतं सध्या. सुद्धा तुम्ही बघू शकता सकाळपासून त्यांचं रात्री 11 वाजेपर्यंत काम चालतं आहे, कारण सध्या युके शिफ्ट आहे. तरी पण सकाळपासूनच कामाला बसतात. आणि माझे पण काम, तुम्ही समजू शकता, रात्री 3 वाजता जर कामाला बसले म्हणजे 3 वाजेपर्यंत, आणि सकाळी परत 10ला उठून मी कामाला बसले. सो वर्कलोड आहे. त्याच्यामुळे मग ताई आहेत म्हणून आपल्याला बरीच हेल्प आहे. सो बरं योगेश, मला ना एक गोष्ट बोलायची होती बऱ्याच दिवसांपासून ब्लॉग मध्ये. आता रिसेंटली काय झालं गाईच, आम्ही गेलो होतो पुण्याला आणि म्हणजे उतरलो, मुंबईवरून जाताना उतरलो आणि तिथून आम्ही PMT ने घरी जात होतो पुण्याच्या. तर योगेश, आता तुम्हाला माहिती असेल PMT मध्ये आता ऑनलाईन पेमेंटचं पण सुरू झालंय व्यवस्था. तर योगेश, त्यांना म्हणजे आम्ही ह्या वर्षात की आता ऑनलाईन नाही म्हणून कॅश नव्हती आमच्याकडे. बसमध्ये बसलो आणि ऑनलाईन ते चाललं नाही. कधी कधी नेटवर्क इश्यूज वगैरे असतात, सर्व्हर डाऊन असतो. त्याच्यामुळे मग पैसे नव्हते कॅश. योगेश बोलले आता काय पैसे नाहीये. मग मी म्हटलं 1 मिनिट थांबा माझ्याकडे असेल तर. ते जे दादा होते हेल्पर, जे तिकीट काढतात, कंडक्टर, ते म्हणतात की योगेशला म्हणतात तुमच्याकडे नसलं ना, म्हणजे इकडे तुम्हाला नक्की 100% भेटणार, म्हणजे तुमच्याकडे जरी नसले तरी बायका चोरून पैसे ठेवतात असं ते बोलले. आणि आमचे साहेब पण त्याच्यावर हसत होते. म्हटलं चोरून काय कमवते. तिच्याकडे पैसे निघाले होते.
हा निघायला होते ना, मग चोरून थोडी माझे नसू शकतात. म्हणजे बोलण्याचं हे बघा काय उगीच बायकांना बदनाम करून ठेवलंय. ओके नाही, गर्ल्स ज्या गर्ल्स लेडीज बघत असतात काळात नाही का पॅन्टला एक चोर खिसा असायचा, तसा हे बायका पण हे म्हणजे चोर गल्ला. बरं मला सांगा, हे कामाच्या वेळी कामच येतात ना, हे पैसे ठेवून आम्ही असं कधी अडचणीच्या वेळी तुम्हालाच मदत होते याची, बरोबर की नाही. चला गप्पा खूप झाल्या, आता थोडस काम करू आणि मग 1 वाजता लंच ब्रेक होईल तेव्हा जाणार आहोत माठ घ्यायला. हे बघा गाईस, बाहेर पडतोय पण उन्हाळ्यात बाहेर पडायला खूप हिंमत जुटावी लागते, म्हणून असं पॅकिंग मस्त फुल पॅक होऊन बाहेर निघतो आहे. तुम्ही पण काळजी घ्या बाहेर निघताना. हा आवडला ना मग कोई बना दो आप नीचे से लगाओगे नीचे से होईल का पण ते रिपेअर? हा आवडला होता, हा पण बघू शकतो ना मग. ये कितने का है? वो 500 ये करे ज्यादा है, उससे छोटा ही है तो छोटा क्या अभी पसंद आया तो आप ज्यादा कर रहे हो? पानी आएगा उसमें कम आएगा सब, वो पहले देखिए। बघा मग माठ घेतला आणि घरी आलेलो आहे, तर खूप ऊन आहे बाहेर, तर चिंता वाटते जरा. मार्च महिन्यामध्येच इतकी गरमी आहे, म्हणजे परवा काहीतरी 41°C टेम्परेचर होतं. जर मार्चमध्येच इतकी गरमी आणि कडक ऊन असेल तर एप्रिल आणि मे महिना कसा जाणार ही जरा काळजी वाटते आता. त्याच्यामुळे जरा तब्येतीची काळजी पण घ्यावी लागेल. बाहेर पडताना खूप विचार करावा लागतो, गरमी असेल किंवा ऊन असेल तर. त्याच्यामुळे अर्जंट काम असेल तरच बाहेर निघायला पाहिजे, अथवा टाळलेलं बरं. जरा ऊन कमी पडलं, संध्याकाळ झाली, मग जायला पाहिजे. तर आता घरी आलो आणि खूप जसं म्हटलं ऊन खूप होतं, गरमी होती, म्हटलं थोडंसं नारळ पाणी पिऊ. पण नारळ घ्यायला गेलो तर ते इतकं महाग, म्हणजे जिथे पुणे किंवा संभाजीनगरला 25 रुपयामध्ये नारळ पाणी मिळतं, 60 रुपीजला आहे इथे. सो आणि ते पण म्हणजे घ्यायला गेलो आणि घेतलंही असतं, पण मग चांगलं पण नव्हतं तितकं. सो म्हटलं ज्यूसच पिऊ आणि मग ज्यूस पिला आणि जरा बरं वाटलं, कारण गरमी होत होती, थंड वाटलं जरा. मग आता घरी आलो. आता योगेश माठ तयार करताय, म्हणजे त्याला धुवून आज 2 वेळा त्याच्यामध्ये पाणी भरून आणि ते सेटल होऊन मग उद्यापासून त्याला वापरायला काढावं लागेल. सो आता आणलेलं आहे माठ, बघू. जरा थंड पाण्याची गरज होतीच. आणि आता कामाला बसलो, लंच ब्रेक संपलेला आहे, आता काम करणार. हे बघा गाईज, मुलगी किती खुश झाली आहे, आज तिचं पार्सल आलं आहे. त्यात मेन म्हणजे तिचं मेकअप रिलेटेड पार्सल आहे, त्यामुळे ती जास्त खुश झालेली आहे. तुम्ही समजू शकतात, ज्या मुली असेल किंवा ज्यांच्या म्हणजे जे मुलं असतील त्यांच्या बहिणी, गर्लफ्रेंड्स, वाईफ वगैरे, जेव्हा पार्सल घरी येतं त्याचा आनंद काय असतो हे मुलींपेक्षा जास्त कुणालाच समजणार नाही. मी आज मला खूप बरी वाटते की मी आज घरी म्हणजे वर्क फ्रॉम होम करते आणि पार्सल आलं आहे. अदरवाईज मला असं झालं असतं, ऑफिसमध्ये आहे मग घरी कधी जाणार, पार्सल कधी बघणार असं होतं. सो आता मी याला ओपन करणार आहे आणि काय याच्यामध्ये आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. चलो. ऑनलाईन सध्या जवळपास सर्वच ब्रँड्सवर ऑफर चालू होत्या वेगवेगळ्या, आणि मग कॅफेन जे नावाचं एक प्रोडक्ट आहे त्याच्यावर पण छान ऑफर होती, दॅट इज बाय 2 get 2 free. सो मग मला बेसिकली घ्यायचं होतं एक गोष्ट, पण त्याच्यामुळे 4 गोष्टी आल्या घरात. सो हे सनस्क्रीन मी फर्स्ट टाईमच मागवलेलं आहे कॅफेनचं. सो लेट्स सी कसं आहे. SPF 50 4+ होतं. सो लेट्स सी. आणि ही मेन गोष्ट मला मागवायची होती ती म्हणजे कॅफेनचं हे टोनर प्लस सिरम, ज्याच्यामध्ये 5% नाईसिनामाइड आहे. आणि तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल, हे मला खूप जास्त आवडतं. एक बॉटल ऑलरेडी संपली होती जी 4 महिने गेली होती, सो हे मागवली. आणि सनस्क्रीन आणि सिरम घेतल्यानंतर 2 गोष्टी फ्री होता. सो त्याच्यामध्ये चूज केलं मी हे जे लिप ऑइल आहे, ज्याने पिगमेंटेशन वगैरे कमी होतं, ते पण फर्स्ट टाईम यूज करणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट मी चूज केली होती जी मला फ्री भेटणार होती, ती म्हणजे हे लिप स्क्रब. ड्राय लिप्स आहे त्याच्यामुळे मग हे कॉफीवालं मागवलं आहे. सो आता संध्याकाळ झाली आहे, चहा प्यायची वेळ. प्रचंड गरमी आहे, तुम्ही बघू शकता बाहेर किती ऊन आहे आणि दिसत असेल खिडकीतून. पण तरी चहा पाहिजे जी आमची तलप आहे ती बिलकुल जात नाही. कोणतेही सीझन असो, भले कितीही जास्त गरमी असो, तरीही चहा लागतो म्हणजे लागतो. तर काय करणार, सवय आहे ना, ती मोडत नाही.
तो त्याच्यामुळे आता चहा ठेवलेला आहे मस्त इकडे. इकडे योगेश आहे, त्यांचं चालू आहे काम. बरं आता याच्यावर मी काय आठवलं, मग अशी जस्ट बसलेलो आणि योगेशने एक जोक मारला. तर जोक असा होता, योगेश मला विचारतात की उद्या काय आहे, तर म्हटलं उद्या फ्रायडे. म्हणे नाही पण मग काय आहे उद्या स्पेशल. मला आठवलं की उद्या आहे, आवाज कमी करा ना थोडासा मीटिंगचा प्लीज. योगेश चालू आहे इकडे मीटिंग. तर मला म्हटलं उद्या गुड फ्रायडे आहे. तर मला म्हणतो का नेहमीचे फ्रायडे काय बॅड असतात का. बरोबर आहे का नाही? उद्या म्हटलं जर गुड बघा, फ्रायडे असेल तर बाकीचे फ्रायडे हे असे जे पंच नाही योगेश कॅमेरा ऑफ असल्यावरच मारतात, म्हणजे एकदम भारी पॉईंट. कॅमेरा ऑन असला की बोलत नाही. समजून घ्या, थोडेसे शाय आहेत बिचारे, हळूहळू बोलायला लागतील. पण छान जॉक होता. फ्रायडे पण कुठलाही फ्रायडे असो गुडच असतो. फ्रायडे आला की असं Friday भारी, इतकं छान वाटतं फ्रायडे आला की. आणि उद्या तरी योगेश सुट्टीवर आहे, पण मला ऑफिस आहे सो मला जायला लागणार. तुमची सुट्टी उद्याची की असते? एकटा एन्जॉय करायचं. त्याला मस्त चहा होतं. चहात आपण टाकणार आहोत हा मसाला, मस्तपैकी चहा मसाला. पुण्यावरून येताना आणला आहे, म्हणजे जो पुण्याचा फ्रेंड आहे रवी, त्याच्या मम्मीने घरी बनवलेला आहे स्पेशल. सो मला खूप आवडला. सो येताना मी थोडासा मसाला त्याचा घेऊन आलेली आहे. तर त्या मस्तपैकी चहा उकळत आहे आपल्या इकडे. आता चालू आहे जेवणाची तयारी. जेवणात आज जास्त काही भूक नव्हती, कारण दुपारी ऑलरेडी लेट जेवण झालेलं. तर त्याच्यामुळे लाईट जेवायचं म्हटलं, एका दिवशी पोटाला आराम देऊ असं ठरवलं. आणि मग संध्याकाळी ताई डाळ बनवून गेल्या होत्या. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही राहू द्या, मी जेवताना गरम गरम भात लावेल. सो आत्ता इकडे भाताचं कुकर मी लावलेलं आहे आणि थोडाफार इकडे भाजीपाला सुद्धा आणलेला आहे. जवळच म्हणजे मुंबईचं जे फ्लॅट आहे त्याच्या जवळच एक किसान मार्ट ओपन झालेलं आहे. सो थोडंफार रिजनेबल रेटमध्ये भाजीपाला आणि फ्रेश मिळतो, मेन म्हणजे ते. त्याच्यामुळे मग आता तिथून थोडाफार भाजीपाला आणलेला आहे इकडे. सो आणि दही पण घेऊन आलेली, म्हटलं कोशिंबीर बनवून थोडंफार डाळ भात सोबत खायला. सो ते पण आणलेलं आहे. थोडेफार फ्रुट्स, आता उन्हाळ्याचं सीझन आहे त्याच्यामुळे 2 फ्रुट्स आणलेले आहेत, ग्रेप्स आणि ऑरेंज. जास्त फ्रुट्स आणू शकत नाही कारण फ्रीजचा प्रॉब्लेम आहे, कारण आमचं फ्रीज जे आहे ते आहे पुण्यात. त्याच्यामुळे मग थोडंच. आणि मेन म्हणजे मी दही घ्यायला बिकानेरमध्ये गेले, सो तिथे मला लाडू दिसले आणि खायची इच्छा झाली. म्हटलं चला 2 घेऊन येऊ. जास्त आणले असते तर ते तसेच पडतात, आम्ही खात नाही दोघेही. त्याच्यामुळे 2च आणलेले आहेत. आता हा भाजीपाला थोडासा आवडते, कोशिंबीर बनवते आणि मग जेवण करते. सो हा ब्लॉग इथेच संपवते आणि भेटू परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.